नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2024 अंतर्गत जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी ॲब्सेंट राहिलेले आहेत, गैरहजर राहिलेले आहेत, अशा उमेदवारांसाठी शेवटची आणि अंतिम संधी जी आहे ती या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कागदपत्रे पडताळणीसाठी। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे काही जिल्हा निवड समिती आहे त्या निवड यादी जे काही शासन निर्णय आहेत त्यांच्या संदर्भानुसार या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, संदर्भ देण्यात आलेले आहे। कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहण्यासाठी भाग 1 आणि भाग 2 मधील गैरहजर उमेदवारांना ही विनंती किंवा अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव भविष्यात कागदपत्रे पडताळणीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार नसून त्यांची नावे निवड सूचीमधून वगळण्यात येतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा या यादीमध्ये जर तुमच्या नावाचा समावेश असेल आणि तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नसाल, गैरहजर असाल तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी शेवटची आणि अंतिम संधी जी आहे ती या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी असणार आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला या पदाकरिता कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे नगर परिषद प्रशासनामार्फत। यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पहा कधी बोलवण्यात आलेले आहे ते जी अपडेट होती गेल्या वेळेसची दस्तावेज पडताळणी संदर्भाची 14 जुलै 2024 ची। यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा, संगणक तसंच अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, पाणीपुरवठा, जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा तसंच कर निर्धारण पद होते आणि लेखापाल, लेखापरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक आणि नगर परिषद अग्निशमन अधिकारी इत्यादी पदांची देखील या ठिकाणी जी सरळ सेवा पदभरतीद्वारे ही पदे जी काय भरली गेलेली आहेत। यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 14 जुलै रोजी झालेलं होतं आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कॅन्डिडेट ॲब्सेंट होते त्यांच्यासाठी या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी कुठे उपस्थित राहायचं आहे पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय 7वा मजला, बेलापूर भवन, CBD बेलापूर, रेल्वे स्टेशन जवळ, पूर्व, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो पहा त्यानुसार तुम्हाला कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचे स्टेट सर्टिफिकेट असतील, SSC सर्टिफिकेट स्टेट बोर्डचं, नंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जे काही क्वालिफिकेशन झालेलं आहे तुमचं त्यानुसार तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, तसंच वयाबाबतचा पुरावा, उमेदवार मागास प्रवर्ती असेल तर त्या संबंधित जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, दिव्यांग कॅन्डिडेट असेल तर दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्र, माजी सैनिक असेल तर माजी सैनिक प्रमाणपत्र, स्पोर्ट कॅन्डिडेट असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, अनाथ सर्टिफिकेट, अंशकालीन पदवीधर उमेदवारांना जे काही आवश्यक सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून जे काही डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही चेक करून त्यास रिगार्डिंग जे काही डॉक्युमेंट आहेत त्याचं बंच करायचं आहे, सोबत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं आहे। ठीक आहे, सो पहा ही यादी आहे। यामध्ये जवळपास उमेदवारांचे नाव देण्यात आलेले आहे। भाग प्रारूप निवड सूचीतील 1 जुलै 2024 ते 16 जुलै 2024 तसंच 29 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या शेड्यूलमध्ये जे उमेदवार ॲब्सेंट होते अशा उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी किंवा अंतिम संधी हे जे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला तुम्ही ज्या प्रवर्गासाठी किंवा ज्या पदासाठी तुमची निवड करण्यात आलेली आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तुम्हाला यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे,
आणि तुम्हाला संधी जी उपलब्ध झालेली आहे ती कधी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे तर पहा 14/8/2024 14 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला या वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला या संबंधित जर हजर राहायचं नसेल विद्यार्थी मित्रांनो, जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना संधी उपलब्ध करून द्या। ऑप्टिंग आउट हा ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी सादर करा, कारण तुम्ही ऑलरेडी जर एखाद्या पोस्टवरती रुजू असाल तर जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना या संधीचं सोनं करू द्या। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातची ती आलेली होती, मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।